मस्त मस्त कारभारनी छान बनवलायस. खेकड्याचा रस्सा. मस्त ना. टाटा बाय बाय. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, मजा करा आणि जीवनाचा आनंद घेत राहा आणि खेकडे खात राहा. हा खेकडे पण खात राहा. टाटा बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता मलाडच्या फिश मार्केटचा, मच्छी मार्केटचा. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार. आज पुन्हा गेलो होतो खेकडे आणण्यासाठी आणि आज स्पेशल खेकडे पण आणले आहेत आणि कालवी पण आणली आहेत. पण ते खेकडे आणले आहेत ना मी समुद्री खेकडे आहेत ना ते खेकडे आणले आहेत आणि कालवी आणली आहेत. तर गावची जी कालवी असते ना त्या गावच्या कालवींची टेस्ट एकदम वेगळीच असते. समुद्री खेकडे असतील त्यांची पण टेस्ट वेगळी असते आणि त्यापेक्षा जी खाडीतली खेकडी भेटतात आणि गोड्या पाण्यातली खेकडी भेटतात ना त्यांची पण चव वेगळी भेटते. तर आज खेकडी आणले तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून. खेकडी कशी बनवायची. बनवणार तर मी नाही, बनवणार माझी बायको बनवणार आहे. फक्त ती खेकडी साफ कशी करायची, मोठे मोठे खेकडे आहेत ते कशा प्रकारे साफ करायचे ना ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून. आणि केवढे मोठे मोठे खेकडे आहेत ते पण दाखवतो. तर खेकडे साफ करण्यासाठी मी काय काय हत्यारं घेतले ते तुम्हाला दाखवतो. पहिले म्हणजे हे बघा, ही पहिली विळी घेतली आहे. कुठली आहे, तुटलेली आहे पण आहे, चालेल, होऊन जाईल. आणि ही पकड एक घेतली आहे. ही पकड कशासाठी घेतली ती तुम्हाला नंतर दाखवतो, कारण ही पकड खूप मोठं काम करणार आहे. हे खेकडे साफ करण्यासाठी तुम्हाला दाखवतो. तर चला या माझ्याबरोबर. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला मित्रांनो दाखवतो. ही कालवी आहे. ही कालवी म्हणजे खाडीत भेटतात. ही खाडीत जे दगड असतात ना त्या दगडांच्या आतमध्ये त्याला ऑयस्टर पण असं पण बोलतो आपण. ही कालवी आहेत. किती मोठी मोठी आहेत बघा. ही ॲक्च्युली खूप काढायला गेलं की खूप याला मेहनत आहे. पण ही काढल्याच्या नंतर ना ही इथे कच असते. ही कच असते ना ती कच सगळी काढून टाकायची. म्हणजे बारीक बारीक करपं असतात ती करपं काढायची आणि साईडला काढून ठेवायची व्यवस्थित. ही आज मी बनवणार नाही, ही उद्या बनवणार आहे. आज फक्त मी खेकडे बनवणार आहे खाण्यासाठी. तर ही आपण चला ही काढून साफ करून ठेवूया. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा केवढे मोठे मोठे आहेत बघा. एवढे मोठे मोठे कालवे आहेत. तर चला आपण पहिली ही कालवी साफ करून ठेवूया. याच्यात ही कच काढून ठेवूया पूर्ण आणि नंतर आपण खेकडे साफ करायला घेऊया. तर ही कालवी आहे ना मित्रांनो खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. मजा येते खायला. गावाला काय करतो, शिजवून तर खातो. पण गावी लोक काय करतात, अशी कालवी आणून ना त्यांना हळद लावून उन्हामध्ये जर सुकवली ना ती बरेच दिवस जातात सुकलेली कालवी. आणि मग काही लोक काय करतात, ही कालवीचे जे खडे असतात म्हणजे दगड असतात, ते दगड आहेत ना असे पातेल्यामध्ये किंवा गावाला जो पालापाचोळा भेटतो त्या पालापाचोळ्यात ठेवायचे आणि भाजायचे. आणि भाजून पण कालवी ही खूप टेस्टी लागते. मजा येते खायला. हा चला तर मंडळी कालवा आपली साफ करून झालेली आहेत आणि आता आलेली बारी आहे ती खेकड्यांची. तर तुम्हाला दाखवतो पहिलं मी खेकडे. मी 200 रुपयाला 8 खेकडे आणले. 8 समुद्री खेकडे आहेत. ते पण केवढे मोठे आहेत बघा. हा केवढे खेकडे आहेत बघा. हे समुद्री खेकडे याला बोलतात. आपले खाडीतले खेकडे वेगळे असतात आणि हे समुद्री खेकडे आहेत. पण पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो केवढे मोठे मोठे आहेत. चला मित्रांनो खेकडे तुम्ही बघितलेत ना केवढे. तर आता ह्याला साफ कसे करायचे ते तुम्हाला दाखवतो. मी ती पकड का घेतली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हा खेकडा आहे ना मित्रांनो,
या खेकड्याला ना इथे मोठमोठे हे काटे दिसतात, हे बघा असे काटे आहेत, हे काटे आहेत. परत हा एक काटा बघा इथे, हा काटा हे खातेवेळी आहे ना आपल्याला. आणि इथे पण बघा ही कशी एकदम धार आहे, पूर्ण धार आहे. ही खातेवेळी आपल्याला ना आपल्या तोंडाला लागू शकतं किंवा आपल्या जिभेला वगैरे लागू शकतं. मग ह्याला काय करायचं, तोडते वेळी हे पहिले ह्याला आम्ही डेंगे बोलतो, डेंगे तोडून घेतो व्यवस्थित. हे डेंगे दोन्ही पण तोडले आहेत. डेंगे तोडून झाल्याच्या नंतर ह्या डेंगे आहेत बारक्या, ह्या जर पाहिजे तर घ्यायच्या, नाहीतर आम्ही सहसा आम्ही नाही घेत जास्त, हे टाकून देतो. पण काही लोक घेतात, हे मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा जो रस निघतो ना तो कालवणा टाकून टाकतो. काही लोक घेतात, काही लोक नाही घेत. पण मला आता नको आहेत, कारण माझ्याकडे भरपूर खेकडे आहेत, त्याच्यामुळे मला नको आहेत. आता काय करायचं आहे, हे पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. बघा हे सगळं व्यवस्थित पूर्ण साफ करून घ्यायचं. हे हत्यार आहे, हे हत्यार हे खोलण्यासाठी कामाला येतं. हे बघा हे पण काढायचं, थोडे काम पण आहे. आणि ही कपची आहे ना, ही कपची मित्रांनो चांगली धुवून घ्यायची. जर आपल्याला कपची टाकायची असेल, कपची सही जर टाकायचं असेल ना, तर हा पोर्शन एकदम पाण्याने व्यवस्थित एकदम धुवून घ्यायचा, एकदम चांगलं धुवून घ्यायचं. हे धुवून झाल्याच्या नंतर हे काय करायचं, ही आपली पकड आहे, त्या पकडीने हे टोक आहे ना तोडून टाकायचं, म्हणजे आपल्याला खातेवेळी लागणार नाही. हे तोडून टाकल्याच्या नंतर ह्याच्या वरचा भाग बघा, हे किती हे आहे बघा, रफ एकदम टोकदार भाग आहे. हा पूर्ण टोकदार भाग आहे. ह्या पकडीने जर ह्याला ठोकवलं ना, जर कपची घ्यायची असेल तर आपल्याला, नाही घ्यायची असेल तर हे करायची काही गरज नाही. हे पण तोडून टाकायचं. ह्याला आता आपण हात फिरवू शकतो, अदरवाईज आपण ह्याच्यावरती हात नाही फिरवू शकत, कारण इथे ना काटे असतात, मोठे काटे असतात. ह्याला आपण असं हात फिरवू शकत नाही. जर हातोडीने असं ठोकलं मग ते पूर्ण हे निघून जातं, ते काटेरीपणा त्याचा निघून गेला. आणि आतमधला पोर्शन कसा घ्यायचा तुम्हाला दाखवतो आहे. ही पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचं. पूर्ण आता हा पोर्शन साफ झालेला आहे. आता याला काय करायचं आहे, जर आपल्याला कपची पाहिजे असेल तर आपल्याला इथून ह्याला पूर्ण तोडायचं आहे. इथून पूर्ण 2 भाग करायचे. 2 भाग केल्याच्यानंतर आतमध्ये जे कपचीच्या बाजूला जी घाण वगैरे असते ना ती काढून टाकायची, आणि बाकी कपची सहित आपण ते घेऊ शकतो. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे 2 तुकडे झाले. हे 2 तुकडे झाल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याकडे पाण्याचा टप आहे, त्या पाण्याच्या टप्पामधून व्यवस्थित त्याला साफ करून घ्यायचं आहे. त्याला आपण हे जे काय आतमधलं हे आहे बघा, हे आतमधलं जे असतं ना हे काढून टाकायचं. हे एक आपण ह्याचा वापर करूया बघा, ह्याने हे आपण असं काढलं. आपण काढल्याच्या नंतर पाण्यामध्ये त्याला जरा साफ करून हा आपला फ्रेश कवच झालं. हे आपण ठेवलं साईडला. सेम हा पण तसाच करून घ्यायचा, याला पण तसाच साफ करायचा. जो आता पहिल्यांदा आपण केलं तसा साफ करायचा. हे व्यवस्थित एकदम साफ झाले बघा. अशा प्रकारे हे सगळे खेकडे ना अशा प्रकारे साफ करून घ्यायचं. आणि दुसरी जो डेंगे आपण जे तोडले होते ना, हे बघा हे डेंगे तोडलेले होते. ह्या डेंग्यांना काय करायचं आहे,
हे डेंगे, या डेंग्यांवरती ना हे बघा मोठमोठे टोकं आहेत. ही मोठमोठी टोकं आहेत ती आपण खातेवेळी ना अशी खायला गेलो की दातात किंवा ओटामध्ये कुठेतरी घुसणार. म्हणून यांना काय करायचं आहे, सेम हे दिसतात ना हे बघा, पकड घेतली आहे, पकडीने मी हे टोकं तिची तोडून टाकली. आता पूर्ण मी हात फिरू शकतो याच्यावरती बघा, असा पूर्ण हात फिरू शकतो, पूर्ण हात असा फिरू शकतो. जर आपण तोडली नाही तर तुम्ही असा हात फिरूच शकणार नाही, कारण हे जर जोरात फिरवलं ना, हे टोक दिसतं नाही बघा, हे टोकं दिसतात नाही, हे टोकं तुमच्या हातात घुसणार, आरपार घुसणार. म्हणून हे तोडून टाकायचं आणि ह्याला असं पूर्ण तोडून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला खातेवेळी काय टेन्शन नाही. एकाचं तोडलं दुसऱ्याचं पण सेम आपण तोडून घेऊया. मित्रांनो, खेकड्यामध्ये नर मादी कसं ओळखायचं तुम्हाला माहिती आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे खेकड्याचं हे पाठचं जे पोर्शन जर दिसतं ना, हे या पोर्शनचे जे खेकडे असतात ना ते नर खेकडे असतात. आणि नर खेकडे खरं म्हणजे ते नर खेकडे चांगले आतमधून भरीव असतात, खायला पण खूप मजा येते, पूर्ण भरीव असतात. हे बघा लक्षात ठेवा, हे जे छोटं हे दिसतं ना पोर्शन, हा पोर्शन छोटा आहे म्हणजे हा नर खेकडा आहे. आणि मादी खेकडा कसा असतो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, मादी खेकड्याचं हे ना पाठीमागचं हे पोर्शन आहे ना, हे मोठं असतं, हे आपण काढून टाकतो, हे पोर्शन मोठं असतं. ह्याला मादी खेकडा, आपण मादी खेकडा असं समजतं. त्याच्यावरून आपल्याला समजतं की नर आणि मादी खेकडा कुठला आहे ते. मित्रांनो, खेकडे पूर्ण साफ करून झाले आहेत व्यवस्थित. जवळजवळ अर्धा तासच्या वरती टाईम गेला सगळं व्यवस्थित साफ करायला. आणि आता शिजवायला दिलेले आहेत खेकडे. आणि खेकडे आमच्या घरामध्ये आम्ही म्हणजे इथे मुंबईला आम्ही दोघेजण एक्सपर्ट आहे. एक तिकडे खुर्चीच्या वाडीत आमचा अथर्व आहे. अथर्वला आणि मला दोघांना खेकडे खूप आवडतात. दोघजण एकदम तुटून पडतो खेकडे असले की. बाबू कसे खातो ना तू एकदम खेकडे, काय चापाचप. आणि ओम आहे. ओमने गणपतीपासून पूर्णपणे नॉनव्हेज सगळं सोडून दिलं आहे. पहिला खायचा तो मटण वगैरे, मच्छी मटण खायचा, चिकन, पण आता सगळं सोडून दिलं आहे. तो भटजी बनला आहे, तो काही खात नाही. खेकड्यांचं रेसिपी तुम्हाला दाखवली असती, पण तिकडे जरा घाई गडबड सगळी चाललेली आहे. चाललं आहे खेकडे बनवायची तयारी चालली आहे सगळी. शिजल्यानंतरच दाखवतो कसे शिजले, टेस्ट कशी झाली ती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तोपर्यंत आपले खेकडे मस्तपैकी शिजू देत. हा मित्रांनो, मस्त खेकड्याचा रसा झालेला आहे बघा, एकदम लाल लाल भडक व्यवस्थित एकदम. खेकड्याचा रसा पण आहे. खेकड्याचे डेंगे बिंगे घेतले आहे बघा. आपण डेंग्याचे तोडलं होतं ना, म्हणून आपण आता आरामात बिंदास असं तोंडात टाकून खाऊ शकतो. जर ते तोडले नसते ना तर आपल्याला इथे तोंडाला ते लागलं असतं. तर आम्ही आता दोघेजण बसलो आहे. आम्ही दोघं आमचे तिकडे एकदम झणझणीत झाला आहे. मस्त एक नंबर खेकड्याचा प्लेट घेतली आहे, भात घेतला आहे
कांदा पण घेतलाय आणि ही चपाती आहे. तू स्टार्ट केलंय, कसं आहे, टेस्ट आहे ना? हा आहे तर चला मंडळी, या तुम्ही पण खायला, खेकडे खायला. एकदम खेकड्याचा रस्सा एकदम झणझणीत झालेला आहे आणि जवळजवळ 2 दिवस पुरेल आम्हाला. बायको पण खाते, पण थोडा रस्सा वगैरे खाते. ती पूर्ण पूर्ण असं खात नाही, रस्सा खाते. पण आम्ही एकदम दाबून, आता थोड्या वेळात ते डोंगर दिसेल कपच्यांचा. तर मित्रांनो, या तुम्ही पण खेकड्यांचा रस्सा खायला. आणि तुमच्याकडे कसा बनवतात रस्सा ते पण, तुमची रेसिपी कशी असते ना ती पण दाखवा. मी रेसिपी पूर्ण दाखवतो नाही या व्हिडिओमध्ये. थोडं दुसरीकडे एक बाहेर प्रोग्राम चालला आहे, नमानाचा प्रोग्राम, रेसल चालली होती, रेसल बघायला गेलो होतो. मग बायकोने मस्तपैकी बनवून ठेवलं आहे आणि आता आम्ही ताव मारतो. तुम्ही पण या ताव मारायला. चला बघूया. मस्त मस्त कारभारनी, छान बनवलायस खेकड्याचा रस्सा. मस्त आहे ना? टाटा, बाय बाय. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, मजा करा आणि जीवनाचा आनंद घेत राहा. आणि खेकडे खावत राहा. हा, खेकडे पण खात राहा. टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.